संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या आरोपींवर मोक्का लावण्याच्या हालचाली आता सुरू झाल्यात। हे आरोपी सराईत गुन्हेगार आहेत, त्यामुळे वाल्मिक कराडसह इतर आरोपींवर सुद्धा लवकरच मोक्का लागला जाऊ शकतो। या प्रकरणातल्या आरोपींच्या गुन्ह्यांची कुंडली समोर आली आहे। जर मोक्का लागला तर या सगळ्या आरोपींच्या अडचणी नेमक्या कशा वाढतील बघूया। संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड, सुदर्शन घुले यांच्या अडचणी आणखी वाढणार आहेत। कारण वाल्मिक कराड, सुदर्शन घुले दोघंही सराईत गुन्हेगार असल्याचं समोर आलंय। या आरोपींवर खंडणी, हाफ मर्डरचे गुन्हे दाखल आहेत। त्यामुळे या आरोपींवर मोक्का लावण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत। खंडणी प्रकरणी वाल्मिक कराड सध्या CID कोठडीत आहे। गेल्या 25 वर्षात त्याच्यावर 15 गुन्ह्यांची नोंद आहे। विशेष म्हणजे असा असतानाही त्याला शस्त्र परवाना देण्यात आला होता। यासोबतच 2 शासकीय बॉडीगार्ड देखील कराडसाठी तैनात करण्यात आले होते। संतोष देशमुख यांच्या खुनाच्या घटनेनंतर वाल्मिक कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर आली आहे। परळी, केज, वर्धापूर आणि आंबेजोगाईमध्ये खुनाच्या प्रयत्नाचे 2 गुन्हे, यासोबतच गोळीबार आणि मारहाणीच्या देखील गुन्ह्यांची कराडवरती नोंद आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातले आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना कोर्टात हजर केलं तेव्हा त्यांना कृत्याचा जराही पश्चाताप नव्हता। हे आरोपी सराईत गुन्हेगार आहेत। सुदर्शन घुलेसह 8 जणांवर खंडणी, हाफ मर्डर सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत। घुलेवर 19 गुन्ह्यांची नोंद आहे। घुलेवर यापूर्वी अपहरण केल्याचा गुन्हा दाखल आहे। हे सगळं पाहता सगळे गुन्हेगार सराईत असल्याचं सिद्ध झालंय। त्यामुळेच यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई होण्याची शक्यता आहे। हिवाळी अधिवेशनातच मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणातल्या आरोपींवर कठोर कारवाईचं आश्वासन दिलं होतं। त्यांच्या विरोधात मोक्का अंतर्गत कारवाईची ग्वाही सुद्धा दिली होती। मी या सभागृहाला आश्वस्त करतो, या बीड जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या क्रिमिनल ऍक्टिव्हिटी करणारे जे कोणी असतील यांची पाळंमुळं आम्ही खणून काढू। आणि यांच्यावर तर मी सांगितलेलं आहे, कारण सगळ्यांवर गुन्हे आहेत, त्यामुळे 302 वगैरे सगळं तर लागेलच, पण सोबत यांच्या सोबत काम करणारे जेवढे लोक आहेत वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये, हे सगळे एकत्रितपणे मकोकाच्या गुन्ह्याला पात्र होतात। त्यामुळे यांच्यावर मकोका देखील या ठिकाणी लावण्यात येईल। पुराण वयानेही जे लोक या गुन्ह्यामध्ये प्रत्यक्षपणे किंवा या गुन्ह्याला एड करतायत, अशा प्रकारचं निष्पन्न झालं, त्यांनाही संघटित गुन्हेगारीचा भाग समजून त्यांनाही मोकामध्ये टाकण्यात येईल। सुदर्शन घुलेवर 19, वाल्मिक कराडवर 15, कृष्णा आंधळेवर 6, महेश केदार विरोधात 6, प्रतीक घुलेवर 5, जयराम चाटे विरोधात 3, तर विष्णू चाटे आणि सुधीर सांगळेवर प्रत्येकी 2 गुन्हे दाखल आहेत। हप्ता वसुली, खंडणीसाठी अपहरण, सुपारी देणं, खून, खंडणी, अंमली पदार्थांची तस्करी यासारख्या संघटित गुन्हे करणाऱ्या टोळ्यांवर मोक्का लावला जातो। मोक्का लागल्यास आरोपीला अटकपूर्व जामीन मिळत नाही। मोक्का लागल्यावर किमान 5 वर्ष ते जन्मठेपेपर्यंत शिक्षा होते। तसेच आरोपींवर मोक्का लावल्यास किमान दंड हा 5 लाख एवढा असतो। आणखी महत्त्वाचं म्हणजे आरोपींची मालमत्ता जप्त करण्याची तरतूद मोक्का कायद्यात आहे। अवादा कंपनीचं खंडणी प्रकरण आणि मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या यांचा एकमेकांशी संबंध आहे। त्यामुळे या प्रकरणातल्या आरोपींवर मोक्का लागला तर देशमुख हत्या प्रकरणातला तो मोठा निर्णय ठरेलच, पण बीडमधल्या गुन्हेगारीला चाप बसवण्यासाठीही मोक्का हे कडक पाऊल असेल। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।